हाय हॅलो नमस्कार. मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नव्या व्हिडिओमध्ये. तर इथं पप्पा आले होते आणि त्यांनी आणलेलं सामान मी बाहेर काढत होते, काय काय दिले पाहत होते. मी फक्त मम्मीला सांगितलं होते की मला आळूची पानं आणि अंडे दे. तर तिनं बाकीचं किती किती मटेरियल त्यात भरलं आहे बघा ना. आणि मी नंतर विचारलं हे एवढं का दिलं आहे, तर म्हणे पिशवीत जागा होती म्हणून मग दिलं आहे सगळं सामान. पिशवीमध्ये आळूची पानं, पालक, मेथी, अजून तांदूळची भाजी, वांगे, अंडी, अजून बरंच काय होतं. मी तुम्हाला दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये काय काय आलेलं. इथं रुवान बघतोय, त्याला ते बॉटल पाहिजे होती म्हणून मग मी लपून ठेवली, तर त्याने डायरेक्ट मोबाईलच घेऊन गेला. नंतर मी व्हिडिओ शूट केला आहे. मी तिला फक्त आळूचे पानं आणि हे सांगितलं होतं, तर त्यांनी पेरू, लिंब, कवूट, पपई, मेथीची भाजी, पालक, तांदूळची भाजी, कोथिंबीर आणि गव्हाचं पीठ पण दिलेलं. मी तिला ज्वारीचं पीठ सांगितलं होतं, तर तिने गव्हाचं पीठ दिलं. आणि मी ते ज्वारीचं पीठ समजूनच संध्याकाळी भाकरी करायला गेल्या, तर ते गव्हाचं पीठ निघालं. नंतर मला कळालं, मी विचारलं, मला ती म्हणते नाही गं, मी गव्हाचंच दिलं होतं, मला वाटलं ज्वारीची भाकरी काय पप्पा एक दिवस ॲडजस्ट करतील, कारण पप्पा बाजरीची भाकरी कधीच खात नाहीत ना. त्यामुळे मी तिला म्हटलं होतं की ज्वारीचं भाकरीचं पीठ दे, पण तिने गव्हाचं दिलं आणि माझी फजिती झाली. मी ती भाकरी करायला गेले, मग कळलं की आपल्याला हे गव्हाचं पीठ आहे. मग काय परत दुसरं बनवावं लागलं. इथं मी आज पप्पांसाठी बनवत होते, म्हणजे बनवली होती पनीरची भाजी, चपाती, भात आणि गाजरचा हलवा. बाकी जास्त काय बनवलं नव्हतं, कारण कधी पप्पा जास्त वेळ राहतच नाहीत माझ्याकडे. एक टाईम बळच कधीतरी, नाहीतर भुसावळा असताना मला फक्त सोडवायला ते संध्याकाळी आम्ही पोचायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळची त्यांची ट्रेन असायची. त्यामुळं मग मला तिथं करायला त्यांना काही जमायचंच नाही. आज पहिल्यांदा इथं आले होते, त्यामुळं त्यांच्यासाठी पनीरची भाजी ते बनवलं होतं. तेच मी त्यांना जेवायला वाढत आहे, कारण पप्पा कधीच 24 तासापेक्षा, म्हणजे 24 तास मॅक्झिममसुद्धा राहिले नाहीत माझ्याकडं कधीच. संध्याकाळी येतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच जातात. पण इथं मी घरी होते ना आधीच, त्यामुळं जमलं मला ह्या वेळेस करायला, नाही तर कधीच नाही जमायचं. तर इथं मी तेच ताटं वाढते. असं आपल्याला सारखं वाटत राहतं की नाही का, आपल्याकडं आपल्या आईवडिलांनी सारखं यावं. त्यांना शेतीच्या कामामुळे त्यांना कधीच जमत नाही. असंच कधीतरी 6 महिन्यातून एकदा येतात ते. इथं आम्ही बीडला राहायला आलेलो 6 महिने झालेत आणि आज पप्पा आत्ता शिकालेत माझ्याकडं. ते पण त्यांना मी खूप वेळा म्हटलं कधी येता कधी येता कधी येता, मग म्हटले येतो आता, उद्याच येतो. तर मग ते आले होते आणि येऊन संध्याकाळी 5 वाजता आले. सकाळी तर गेले, पण हा मेनू मी आज बनवला आहे त्यांच्यासाठी. कसं वाटतं आहे ताट? दुसऱ्या दिवशीचं सकाळी उठल्या उठल्या रोहांचं असं चाललेलं असतं. इथं तो उठल्यावर मी त्याला डिस्टर्ब केलं म्हणून त्यांनी मग बोलायचंच बंद केलं ना, असं रुसून दुसरीकडे बघायचं काम चाललेलं होतं. त्याचं उठलं चाललेलं असतं, 1 2 1 2 काहीतरी म्हणायचं काम चाललेलं असतं ना, ते ABCD त्याचंच चाललेलं असतं. पप्पांना सकाळी सकाळी जायचं होतं, मग त्यांच्यासाठी मी इथं डोसा, बटाट्याची भाजी आणि चटणी बनवली होती. सकाळी सकाळी एवढ्या लवकर तरी काय बनवणार, म्हणून मग मी हा सिम्पल मेनू आणि पटकन होणाराच बनवला होता. मग तेच आम्ही दोघांनी पण नाश्त्याला केलं. दुपारच्या वेळेस मग वेगळं काहीतरी खाऊ वाटत होतं. मग चपाती घेतली, तव्यावर टाकली, गरम केली एकदम कडक. नंतर त्याच्यावर टोमॅटोचा सॉस टाकला आणि भाज्या कट करून टाकल्या. वरून फक्त मिरेपूड आणि मीठ टाकलं आणि चीज असं खिसून टाकलं आणि थोड्यावर तव्यावर आहे ना गरम करून दिलं. हे मला खूप आवडतं. तुम्ही कधी ट्राय केलं नसलं असं चपातीचा पिझ्झासारखं बनवून खा, खूप छान लागतं. ह्याच्यावर फक्त मिरेपूड आणि मीठ एवढंच टाकलेलं. मिरेपूड पण नव्हती माझ्याकडं, मी मिऱ्या बारीक करून टाकलं. चव खूप छान येते. आणि चीजचा एक क्यूब पडलेला होता म्हणून मला हे आठवलं. दिसलं बऱ्याच दिवसात झालेलं आणलेलं ते चीज, म्हणून मग त्याचा वापर केला आणि एक मेनूही तयार झाला. मलाच आवडतं एकटीला, कारण रोहनं खात नाही आणि रोहनचे पप्पाही खात नाही. त्यामुळं मग माझ्या एकटीसाठीच असं काहीतरी वेगळं बनवायचं चाललेलं असतं. आणि हे थोड्या वेळ तव्यावर असं कमी गॅसवर ठेवलं ना, एकदम खालची चपाती कडक होती, भारी लागतं.
तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. पूर्ण चीज मेल्ट होईपर्यंत तसंच तव्याखाली म्हणजे झाकून ठेवायचं तव्यावर. हे बघा इथं पूर्ण मेल्ट झालं आहे. आता माझ्याकडे काय पिझ्झा कटर नाही आहे, मग मी असंच उलथाण्यानं कट करते. खूप छान टेस्ट येते. तुम्ही नसले ट्राय केलं तर करून बघा. मी तर खूप वेळा बनवलं हे चपातीचं. चपातीच खायची पण वेगळं काहीतरी, मग हे असं ट्राय करा. खूप छान टेस्ट लागते. तर माझं एकटीचं तेच खायचं काम चाललेलं होतं. मस्त मी आनंद घेऊन एकटीच खाते. दुपारच्या वेळेस रुहानला आज इडली बनवून दिलेली खायला. कारण असं कढईमध्ये इडल्या बनवलेलं पटकन होत आहे, जास्त मोठं भांडं खराब होत नाही. नंतर रुहानच्या पप्पाचा असं धिंगाणा चाललेला. बघा संध्याकाळी ना थोडंसं लक्ष विचलित झालं माझं. तोपर्यंत त्यानं हे इस्त्रीला आपण पाणी हे करतो ना स्प्रे, त्याने ते एवढ्या थंडीमध्ये अंगावर ओतून घेतलं. असं स्वतःच्या तोंडावर मारून मारून घेत होता. थंडीमध्ये एवढं हे केलेलं त्यानं. असा होता आजचा माझा रविवारचा दिवस. आणि मी आज या व्हिडिओमध्ये माझ्या शनिवारचा आणि रविवारचा दिवस कसा गेला हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.